म्हणजे विष निर्माण होतं आणि ते विष तुम्ही जेव्हा पचवता तेव्हा तुम्हाला एक एक गोष्टी मिळत जातात. कामधेनू म्हणजे काय, संतोष मिळतो, समाधान मिळतं. उच्च श्रवा म्हणजे तुम्ही ऐकायला शिकता. ऐरावत ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या आपल्याला प्राप्त होत असतात. कारण समुद्रमंथन हे समुद्रात करण्यापेक्षा आपल्या मनात, आपल्या हृदयात करायचं असतं, हे याचा अर्थ आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला ऐश्वर्य प्राप्त होतं आणि ऐश्वर्य प्राप्त झाल्यानंतर अमरत्व आपल्याला मिळतं, असं या कथेतून घ्यायचंय. मग लक्ष्मी आली आहे, लक्ष्मी आता हातात वरमाला घेऊन आलेली आहे. वरमाला आल्यानंतर लगेच म्हणतात, असुर म्हणतात की मला पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे. आता ही माता लक्ष्मी जी आहे ती वरमाला घेऊन आली आहे म्हणजे ती कोणाला तरी वरणार आहे, नाही का? याचा अर्थ काय आहे की तुम्ही जेव्हा काबाड कष्ट करता, तुम्ही जेव्हा भगवंताचं नामस्मरून चांगल्या प्रकारे धनसंपत्ती मिळवता, तेव्हा ही लक्ष्मी तुम्हाला वरमाला घालते. म्हणजे ती तुमच्याकडे स्थिर होते, तुम्हाला प्राप्त होते. तर अशी ही वरमाला घेऊन आलेली सगळ्यांकडे बघते आहे. सगळेजण असे तिथे रांगेने आहेत, दैत्य आहेत, ऋषीमुनी आहेत, राजे आहेत, देव आहे, इंद्र आहे. या सगळ्यांच्या पुढे 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 ती जाते आणि मला करणाऱ्यांकडे कधीही लक्ष्मी जात नाही. कारण न मागे तयाची रमा होय दासी. तुम्ही जिच्या मागे लागत नाही तेव्हा ती तुमच्या पायाची येते. आणि मग असं म्हणून संपत्तीच्या मागे लागायचं नाही, हे याचं एक कारण आहे. आणि मग ती पुढे सगळ्या ऋषीमुनींना पण बघते एक एक मनात. असं सांगितले, सुंदर वर्णन केलंय भागवतामध्ये की नाही हे ऋषीमुनी कोपिष्ट असतात वगैरे, असं तसं करत ती भगवंताजवळ आलेली आहे, विष्णू भगवंतांजवळ. आणि विष्णू भगवंताच्या गळ्यात माता लक्ष्मीने वरमाला घातलेली आहे.